नमस्कार मित्रांनो, शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. मित्रांनो, अनेक प्रश्न ह्या शाळा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये शिक्षकांच्या मनामध्ये आहेत, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत, पालकांच्या मनामध्ये आहेत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर करणं गरजेचं असणार आहे. सोमवारपासून शाळेची घंटा वाजणार का, हा जो प्रश्न आहे तर तो या ठिकाणी आज क्लिअर होतोय की मुंबई ठाणेमध्ये सुरू होत नाहीयेत. पुण्यामध्ये देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन ठिकाणी शाळा सुरू होणार नाहीत, पण बाकीच्या ग्रामीण भागांमध्ये मात्र शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण मंत्र्यांनी सांगितले, खबरदारी घेऊनच स्थानिक प्रशासनाच्या निर्णयांद्वारे ह्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. काही ठिकाणी बातम्या येत आहेत की शाळा सुरू होणार, काही ठिकाणी बातम्या येतात की शाळा सुरू होणार नाही. त्यामुळे थोडा गोंधळ आहे, तर गोंधळ करून घेण्यासारखं काही नाही. शिक्षकांच्या चाचण्या झाल्यानंतरच पुढं शाळा सुरू होणार आहेत आणि ते केल्या जाणार आहेत, त्यामध्ये शंका नाही. ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना येणं शक्य नाही, जे येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सेपरेट सुरूच असणार आहे. मुंबईतल्या शाळा मात्र 31 डिसेंबरपर्यंत बंद असतील. त्याचबरोबर पुण्यातल्याही शाळा बंद असणार आहेत. त्याचा निर्णय होणार आहे. शिक्षकांपुढे कोरोना चाचण्या करण्याचं आव्हान आहे, कारण ह्या चाचण्या ज्या केल्या जात आहेत त्या दिवसाला 100 तालुक्यावाईज येत आहेत टेस्टिंग किट. त्यामुळे त्या 100 जणांच्याच दिवसाला होत आहेत. त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो, परंतु ह्या टेस्ट झाल्यानंतर शाळा सुरू होणार हे नक्की ह्या ठिकाणी आपल्या लक्षात घेण्यासारखी बाब आहे की शाळा सुरू होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जाणार आहे. आणि हे शाळा सुरू होताना काळजी म्हणजे विद्यार्थ्यांचं हमीपत्र पालकांचं घेऊन आल्याशिवाय तुम्हाला परमिशन मिळणार नाही. हमीपत्र कंपल्सरी असणार आहे. रोज 40 तासाचे 4 तास अशा पद्धतीने तुमचं लेक्चर त्या ठिकाणी होणार आहे. शाळेमध्ये 4 लेक्चर होतील. 40-40 मिनिटाचं एक लेक्चर असेल. कंटिन्यू हे 4 लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला घरी जाण्यास परमिशन असेल. शक्यतो विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना घेऊनच शाळेमध्ये आलं आणि शाळेमधून घरी यायला बोलवलं तर जास्तच प्रॉब्लेम येणार नाहीत. पहा, आता शाळांमध्ये दिवसाआड वर्ग भरवले जातील अशा पद्धतीची ही न्यूज आहे. यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की 9वी ते 12वीपर्यंतचे जे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येत आहेत त्या वर्गांमध्ये एका बेंचवरती एक विद्यार्थी असणार आहे अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी एकत्र येणार नाहीत, विद्यार्थ्यांची झुंबड होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार ह्या ज्या शाळा सुरू होत आहेत तर या संदर्भामध्ये शाळांमध्ये दिवसाआड वर्गांचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. म्हणजेच त्यामुळे गर्दी होणार नाही. इथं दिवसाआड शाळा वर्ग कसे, तर त्यामध्ये सांगण्यात आले की 9वी व 11वी एका दिवशी आणि 10वी व 12वी असे वर्ग एका दिवशी बोलवण्यात यावे. अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर गर्दी होणार नाही असे एक ह्या ठिकाणी आपल्याला पत्र पाहायला मिळते. दुसरा एक, ग्रामीण भागातील शाळांसमोर अडचणींचा डोंगर आहे. ग्रामीण भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी अनेक समस्या ग्रामीण भागामध्ये आहेत. म्हणजे येण्या जाण्याच्या समस्या आहेत, गाड्यांचे प्रश्न आहेत, हात धुण्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक साहित्य जे अध्यापन करण्यासाठी साहित्य वापरलं जातं, डेस्क, खुर्च्या, वारंवार निर्जंतुक करण्याच्या सुविधा, हँडवॉश, स्वच्छतेबाबत पाण्याची व्यवस्था, अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर, या सगळ्या सुविधा, स्वच्छतागृहे असतील, या संदर्भामध्ये ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा प्रॉब्लेम आपल्याला असल्याचं दिसून येत आहे. म्हणजे ग्रामीण भागात थोडासा प्रॉब्लेम आहे. जिल्ह्याभरातील 3702 गुरुजींची टेस्ट निगेटिव्ह आणि 48 जण बाधित अशा पद्धतीची एक गोष्ट आहे की न्यूज आलेली आहे, जिथे शिक्षकांची टेस्ट झाल्याशिवाय तुमची शाळा महाविद्यालय सुरू होणारच नाहीत. हा एक महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी या निमित्ताने आपल्याला समोर येतो आहे. शिक्षकांच्या टेस्ट झाल्याशिवाय, पूर्ण झाल्याशिवाय तुमची शाळा सुरू करण्यात येणार नाही. जर शिक्षक बाधित असेल तर शिक्षकांचे प्रमाण तसं पाहिलं तर खूप कमी आहे, परंतु तरी पण रिस्क या ठिकाणी घेतली जात नाही आहे. शिक्षकांच्या पूर्ण टेस्ट झाल्यानंतरच तुमच्या भागातल्या शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढची न्यूज पाहूयात आपण. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक कर्मचारी बाधित हे होणारच आहे. तर टेस्ट केली जाते म्हटल्यानंतर थोडेफार प्रमाण शिक्षकांचंही या
ठिकाणी येण्याचं दिसून येऊ शकतं. 6,374 चाचण्या पूर्ण झाल्या, 33 जणांना कोरोनाची लागण. हा आकडा फारसा या ठिकाणी आपल्याला धक्कादायक असा आकडा म्हणता येणार नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्यामध्ये फारसे प्रॉब्लेम नाही. शहरी भागांमध्ये प्रॉब्लेम आहे तर तिथं सुरू केले जाणार नाहीत. त्यानंतर देखभाल दुरुस्तीच्या अनुदानातून शाळांचे सॅनिटायझेशन होणार. शाळांना जे काही अनुदान येतं देखभाल करण्यासाठी, शाळा वर्गखोल्या इतर दुरुस्त्या करण्यासाठी, तर त्यांचा उपयोग आता सॅनिटायझेशन करण्यासाठी करायचा आहे, अशा पद्धतीची ही एक माहिती ह्या ठिकाणी आपल्याला मिळते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये हा थोडासा येण्या जाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. एक दिवस तुम्ही कॉलेजला येणार आहात, दुसऱ्या दिवशी तुमचं ऑनलाईन क्लास होणार आहेत. एक दिवस कॉलेजमध्ये होणार आहेत, एक दिवस ऑनलाईन होणार आहेत. अशा पद्धतीने हे क्लासेस या ठिकाणी चालणार आहेत. अशा पद्धतीने ह्या काही सूचना होत्या, त्या सगळ्या न्यूज आपण ह्या ठिकाणी लक्षात घेतल्यानंतर काही ठराविक मुद्दे याच्यातून आपल्या लक्षात येतात की शाळा सुरू होणार आहेत. ग्रामीण भागात तरी सुरू होणार आहेत. फक्त शिक्षकांच्या टेस्ट पूर्ण झाल्यानंतर होतील. आणि हे जे तुमची शाळा आहे ती 2 प्रकारे चालवली जाणार आहेत. 9वी आणि 11वी एका दिवशी, 10वी आणि 12वी एका दिवशी. अशा पद्धतीने एका आड एक वर्ग बोलवून ह्या शाळा